नमस्कार मंडळी. मी आलं, लसूण, हिरवी मिरची जाडसर वाटून घेतली आणि 2 मोठे मोठे कांदे चिरून घेतलेत बारीक. आणि हे जे चणे आहेत ना, मी रात्री भिजायला घातले होते. सकाळी ते मिक्सरमधून 5-6 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. नंतर मी ते जाडसर असं मिक्सरमधून वाटून घेतलं. मग त्याच्यामध्ये कांदा आणि जी आले लसणाची पेस्ट होती ती, गरम मसाला आणि घरगुती तिखट, मीठ आणि कोथिंबीर भरपूर अशी त्याच्यामध्ये टाकून मी एकजीव करून घेतले आणि त्याचे आता छोटे छोटे बॉल करून घेतले. हे बॉल मी ना आपलं हे आप्पे पात्र आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये ठेवले. तळण्यापेक्षा ना हे असं कमी तेलामध्ये छान होतात, त्यांनी खरपूस भाजले जातात आणि पटापट व्हावं म्हणून मी त्याच्यावरती एक मोठा तवा ठेवला आहे दुसऱ्या बाजूला आणि त्याच्यावरती मी ते कटलेट बनवून ठेवलेले आहेत. हे जे कटलेट आहेत ना, छानपैकी खरपूस आलटून पलटून भाजून घ्यायचे आहेत. थोड्याशा तेलामध्ये खूप छान होतात आणि हे करपलेले नाही आहेत, तर खरपूस छानपैकी असे झालेले आहेत. आणि मी गोल गोल पण केलेले आहेत, कारण की गोल पण छान दिसतात म्हणून. नाहीतर मी शक्यतो ना हे असे चपटे बनवते. आता थोडेसे मोठे केलेले आहेत, कारण मुलांना ते पावाबरोबर खायचे आहेत आणि खूप छान झालेले आहेत. नक्की करून बघा.